12:15 वाजता भिक्षा मागण्यासाठी एक व्यक्ती आला. लय भावनिक, लय भावनिक. मी नुसतं एखाद्या कीर्तनात सांगावं मला आमक आमक केलं, मी अशी अशी दोरी दिल्यावर तमक तमक होते, मला घरी बसल्या बसल्या पैसे मिळतील. रांगच हाय का बाळू घरी, हाय का बाळू घरी, हाय का. मला दोरे कमी पडतील इतके पैसे लागतील दोरे आणायला. हो, सुरूच 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 सुरूच. काय आपण किती मोठ्या राज्यातली माणसं आहेत. वाघिणीचं दूध पिणारी माणसं आहेत आपण. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव आहे, चोखोबा आहे, नाथ बाबा, सावता बाबा, शेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखूबाई, अशा संतांचा वाद ज्या राज्यात आहे त्या राज्यातली माणसं आपण आहेत. वाघिणीचं दूध दो चपाती चुरून त्या दुधात खालाय. शुहीन येली गोंदीकर बाबा काका, शुहीन येली, आणि वाघिणीच्या शुहिणीच्या दुधात चपाती चुरून खालाय, तरी शेपुडी पाळली. तुळशी खाला, तुळशीच्या बाजूलाच मेखरवली, तिथंच बांधली. पार करंडी ती तुळस ती. मी म्हणलं आता तुम्ही वाघिणीचं दूध खाल्यान शेपुडी कशाला. बब्याला ऊन लागल्याच्या नंतर त्याच्या कानात शेळीचं दूध टाकायचं, बोकड्या घालू बब्याच्या कानात बोकड्या. वाघिणीचं शुहिणीचं दूध प्यायला ऊन लागत असतं का? तसला आपला नुसता हलकट पोकळपणा झाला आपला. आपला भाव शिळ्याकडी कशी फसफस उतू येते असा भाव आपला कोणीकडे उतू चाललाय. कोण्या राज्यातली लोक आहेत आपण? ज्या राज्यातल्या मालकाला, ज्या विश्वातल्या जगाच्या मालकाला, ज्या राज्यातल्या नामदेवरायानं थरथर कापावा. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, जेवे भरा भरा नाम्या संगे. विटेवरचा मालक नामदेवराय पुढे थरथर कापला, मांडी खालून खाली भोईला बसला आणि नामदेवरायाच्या ताटातलं खात होता. अशा राज्यातली माणसं आहेत आपण. भाकडवाद कशाला ऐकायचा? इथं ऐका पुराण, सरळ 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 पुराण ऐकायचं अशा महात्म्यांच्या मुखारविंदातून. आमची इथं भागवतकार आले, हे होते ना फकरू महाराज आहेत ना गावातले, हे उतू आले तुमचे बनले पैसे. हो, मी म्हणलं भागवतकार कुठे आहेत? ते स्टेजच्या मागं जाऊन बिडी ओढू लागली. अरे मी म्हणलं हे गाव जाळीत ना रे गिरगाव. हो, मी बरं झालं शोधला राहायला आलो, नाही तर याच्यासोबत मी बी हरपळन. एक बोललो तर ते लिपस्टिक लाईत होतं वाटाला आणि मग भागवत सांगत होतं. वक्ते बाबा म्हणायचे पुरुषानं 2दा आरसा बघावा आणि स्त्रीनं जीवनात दिवसात 3दा आरसा बघायचा. जी बाई भिंगापशी जास्त जाती का तिच्या भाकरीत केस गवसतीतच, तिच्या पिठल्यात केस, तिच्या भाजीत, म्हणजे कव्हा दाताळ तिच्या उशालात न. हा, भाकरी करताना इचूर नको, काठोटीत नको टाकू उंड्यात. हो, कामिनीयाम त्रिदर्पणो भय जाया, पुरुषाम दिवत दर्पण असतं ते वचम नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुक्यान लिहिले का? हा का गोठ्या खेळणाऱ्यानं लिहिले? या बा, पुरुष जर जास्त नटत असल तर वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा म्हणायचे हा माणूस जरी असला तरी याच्या स्त्रीत्वाचा भाव आहे, म्हणून हा जास्त नटायला लागला. विठाला विठाला चांगल्यांच्या मुखारविंदातली कथा ऐका, उद्धार होईल तुमचा. हरिदासा मुखे, मालकांचं वाक्य, हरिदासाच्या मुखारविंदातलं श्रवण झालं की आपल्याला मोक्ष प्राप्त होत असतो. चला, 12:15 वाजता दारात भिक्षा मागण्यासाठी व्यक्ती आला. कुंती आई साहेब म्हणल्या, धर्मा जी आई सूप घेऊन ये. सूप सांगितलं. गोंदीकर बाबा धान्यात सूप खूप शिलं आणि कुंती दारातल्या महाराजाला वाढायला गेली. पण ते महाराज लय रगील होतं. ते म्हणला लग्न झालेल्या स्त्रीच्या हातचं घेत नाही. लग्न जरी झालं नसेल, लग्न करायचं असेल प्रकाश बुवा तर त्याच्या हातचं घेत नाही. मला 2च लोकांची भिक्षा लागते, एक तर ब्रह्मचारी एक तर संन्याशी. काय भाव माझ्या कुंती आई साहेबाचा, याच्यावर सांगत होतो. भाव उतू जावा पण येडा नाही. असा कोणीकडे बी नाही उतू गेला पाहिजे, खाल्लं गाव वाहून झाला. हिशोबात असला पाहिजे भाव, हिशोबात हिशोबात हिशोबात. हो, इतका आनंद योगेश बुवा कुंतीला. माझ्या दारात अनुरागी मागायला आला आणि आज एक ब्रह्मचारी घरात आहे.
त्या ब्रह्मचार्याचं नाव भीष्माचार्य. अंथरुणावर बसलेले होते घोंगडीच्या. पंडूराजा पडलेले आहेत, पाय त्याला घोंगडीवर बसलेत. आणि कुंतीनं सांगितलं, पितामह, दारात आलेला अनुरागी सिद्ध आहे. मनानं उपमा दिल्या. तो अनुरागी आहे आणि तो यती ब्रह्मचारी किंवा संन्यासाच्या हातची भिक्षा पाहिजे. आणि योगायोगानं तुम्ही आमच्या घरी येत, तुम्ही त्या महाराजाला भिक्षा वाढा. तो काय म्हणा पितामहानं? पृथ्वी त्याला म्हणावं 12:30च्या नंतर वाढतो. कारण हिला वाटत होतं महाराज, पण ते महाराज नव्हतं ना, ते दक्षिणेचा राजा होता. तो यम होता, यम महाराजाच्या रूपात आलता. 12:30 वाजल्याच्या नंतर कुंती आई साहेब म्हणल्या, महाराज थांबा ना. आता काय थांब म्हणे ती, येतो मी. ते भिक्षेला आलत नव्हतं, हिच्या मालकाचा प्राण काढायला लागतो. दृष्टांत संपला. भीष्माचार्यांनी आम्हाला आवाज दिला, ए दक्षिणाधिपते यमराज, आयुष्य किती दिवस? आता 12 संक्रांती. म्हणून आपली जुनी लोक शिकलेली नव्हती, पण ते म्हणायचे एक आणि टळली की 12 वर्ष ताण नाही. असं एक मन होतं बरं आपल्याकडं. मला वाटतं ते फार काही शाळेत जात नव्हते, पण विवेक संपन्न होते ना, माणसं माणसात बसत होते ना. आता शेजाऱ्याचं काय चाललंय मोबाईलच्या नादात काहीच कळलं. आमची बैलगाडी, परमेश्वर काका आहेत ना, बैलगाडी सोडली आमच्या दारात. आमच्या तिथून ट्युशनला पोरण पोरी जातात. राजे भाऊ बाबा, ते तुम्ही बांधलं ते कळणच ना तुम्ही. हो ना, हो ना, हो. ते सोडा बनते, ते सुधरण ते. हो, आता तर लय वाढोळ कीर्तन करतो. अहो, एक पोरग मोबाईलच्या नादात आमच्या गाडीच्या आखरीवच गेलं. त्याची 1.5 इंच मांडी फाटली. ते म्हणला इथं लावित असतात का? मी म्हणलो कुठं, छतावर ठोका गाडी, तुला दिसत नाही का? हा, 37 फुटाचा रस्ता आहे ना. मला नादात कळलंच नाही मोबाईलच्या. इतकी पागल आवलात, कळलं बाजूला कोणी. इतका मला सांगा, रस्त्याने चालताना जो बैलगाडीवर जातोय ह्यो कलेक्टर होऊ शकतो का? ह्यो मायबापाला घुमवायलाय. ते बिचारे लोकांचे काम करू करू ट्युशनला पैसे द्याले, आणि हे बैलगाड्यावर चढ, कशावर चढ, सुंबळ्या. आणि म्हणून आपला विवेक हरपलाय. माणसांनी माणसाच्या सानिध्यात जावं. त्याच्यासाठी सप्ते आहेत, त्याच्यासाठी नवरात्री आहेत, त्याच्यासाठी गणपतीचा उत्सव आहे, त्याच्यासाठी हे संप्रदायातले कार्यक्रम आहेत. निदान या निमित्तानं तरी एकूण एका जवळ येत जा. ह्या निमित्तानं तरी येत जा एकूण एका जवळ. अशी तर आपण बोलायला तयार नाहीत एकमेकाला. असो, 12 वर्षांच्या संक्रांती आता वाण द्यायचा. दृष्टांत संपला. कोणाला सांगितलं होतं आधी काम? पंढरपुरातल्या मालकाला. यमाला विचारलं जमतंय? नाही. तुम्ही म्हणताल मग देवात पावर नाही का? देवात पावर आहे, पण बायोडाटा पाहून. देव तुमचा बायोडाटा तपासतो, आणि त्याच्यात जर तुमचं भलं असेल तर ते सांगतो भलं होणार आहे. बायोडाटा बदलायची ताकद देवात नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला, पण तुमच्या प्रारब्धाचा बायोडाटा चुरगाळा करून इस्त्यात फुकून द्यायचा, आणि तुमचं चांगलं करायची ताकद संतात. एक संक्रांतीला वाण देऊ शकत नव्हती बाई, 12 संक्रांतीला जावाला वाण दिलं. ही भीष्माचार्य नावाच्या साधूची कृपा. म्हणून पहिल्या कडव्यात काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, उपकार
छान. भगवान प्रभू रामचंद्र एका यज्ञाच्या संरक्षण करता गेले. उपकार सांगतोय संतांची. एक ऐकलं तुम्ही, पुढे ऐका. त्या यज्ञाचं संरक्षण झालं आणि त्या यज्ञाचं आयोजन करणाऱ्या महाराजांनी प्रभू रामचंद्रांना सांगितलं, रामचंद्र आपणाला मिथिलेला जायचंय. मिथिलेला गेले. मिथिला ही राजा जनकांची नगरी. जनकाला 1200 पत्न्या होत्या. मोठा राजा. जनकाच्या नगरीत प्रभू रामचंद्र गेले. स्वयंवर होतं तिथं. सीताई साहेबांचं लग्न होतं जनकाच्या मुलीचं. आणि त्या लग्नात ती नियमाची प्रणाली होती. हे कोदंड त्र्यंबक धनुष्य म्हणायचे त्याला. त्याला कोदंड त्र्यंबक धनुष्य. हे जो कोणी मोडीन त्याला माझी मुलगी माळ घालीन. बाकी भंगाऱ्या भोंगाऱ्याला, वाट्यावर फुटाने खाणाऱ्याला हे नाही मोजायची ती म्हणजे. त्याला नाही भेटणार. मग 56 देशाचे राजे होते. 1 नंबरच्या खुर्चीवर लंकेचा राजा होता. तो सामान्य नव्हता बरं. रावण हे भक्ती क्षेत्रात अनन्य साधारण महत्व आहे. पण रावणाच्या 3.5 चुकामुळं सगळं मातीत गेलं. नाहीतर रावणाची विद्वत्ता मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजू नाही. रावणाची श्रीमंती वारकरी संप्रदायातल्या महात्म्यांनी वाखालली. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. बाकी एकाही माणसाची संपत्ती मोजली नाही संतांनी. रावणाची वाखालली. एवढा श्रीमंत रावण. दरारा होता रावणाचा. दबदबा होता. त्याचं वजन होतं रावणाचं. तो रावण 1 नंबरच्या खुर्चीवर. त्याला 80,000 पहिल्या होत्या. आणि पुन्हा 1 करावा अशी इच्छा. 80,000 1. हो. त्या काळातल्या राजे महाराजा चित्रकेतूला 1 कोटी होत्या. भागवतात वर्ण 1 कोटी. गोपीचंदाला 1800. हो. राजा दशरथाला 703. आणि 4-4 2-2 वालायचं कशाला इचकायचं मग. एक नंबरच्या खुर्चीवर. बाकीचे त्याच्या पुढं त्याच्या पुढं त्याच्या पुढं त्याच्या पुढं. सीतेनं सगळे राजे पाहिले. 1 नंबरच्या खुर्चीवर बसलेलं 10 तोंडाचं किडू तर तिला आवडत नव्हतं. पण नाईलाज होता हो. 2 गोष्टी पारतंत्र्यात आहेत. एक गाय गोंदीकर बाबांनी, एक मुलगी काका. बांधल्या खुंटाशी धेनूचे चरणे, दिल्या घरी राहणे लेकीचे हो. बापानं ज्या घरी दिले त्या घरचा संसार करणं या देशातल्या माऊलीचं काम. आणि ज्या दावणीला वैरण टाकली त्या दावणीचं गवत खाणं, वैरण खाणं गाईचं काम पारतंत्र्यात आहेत. तिनं विचार केला आपल्या बाबानं हा कोदंड धनुष्य त्र्यंबक धनुष मोडण्याचा पण ठेवलाय. आणि हे धनुष्य मला वाटते रावण मोडू शकतोय असं सीताई साहेबांचं मान. आणि खरंच रावण धनुष्य मोडत होता ना. रावण धनुष्याचं भिरभिर करायची ताकद होती रावणात. रावणाला म्हणायचंच नाही कोण्याच पुराणिकानं की रावणाला धनुष्य मोडत नव्हतं. गोंदीकर बाबा हे मूर्खपणाचं टोक आहे. झाले गुरुजी. सांगू तुम्हाला मुद्दा. हे मुळात धनुष्य शिवजीचं. मुळात धनुष्य योगेश बुवा भगवान शिवजीचं. मग भगवान शिवजीकडचं हे धनुष्य विश्रांतीला ठेवल्याच्या नंतर मस्ताळलेले हत्ती साखळीनं धनुष्याला बांधित होते. आगा मत्त कुंजराचे निस्थिता, कोदंडाती भय गलाश्रिता, पदाम चौंगिया चौंगिया स्थिता भासची कळे. हे हलकटाचं वाक्य काय? अधिकाऱ्यांचं वाक्य. मत्त झालेले हत्ती 84 हत्ती त्याला बांधले साखळीनं. तर 24 घंटे यांना दिल्या 6 फूट सरकत होतं. 84 हत्तीनं 24 घंटे पिळे घेतल्या 6 फूट सरकत होतं. 6 फूट. किती जड असेल ते धनुष्य होय काकडे. किती धनुष्य असेल. आणि तितकं जड धनुष्य शंकर खांद्याला अडकीत होते.
काय खांदा असेल त्या शिवजीचा, आणि ते धनुष्य खांद्याला अडकून शिवजी नंदीवर बसत होते. आता सांगा बरं नंदीची ताकद किती असेल. तो का असा तसा नंदी थोडाच होता, बायकोनं पाठीलेला दळणाचा डबा आणणार. हा हा ह्यो दळ्या नंदी झाला. चौऱ्याऐंशी हत्ती 24 तासात 8 प्रहरा माझारी, तर इतिहास चौंग्याचे निर्धारी. हे मूर्खांचं वाक्य नाही सज्जनांनो, हे पुराण सांगते. आणि पुराण तुकोबारायांनी कंठात ठेवलं. तुका म्हणे नाही विश्वास सजा म्हणे, आणि पाहावे पुराणी विचारून. पुराणाचा रस गोड सांगितला. हो, आपल्याला काही लोकांचे पुराणात चरित्र आले की असं वागल्याच्या नंतर त्याचं वाजलंय, आपण तसं वागू नये याच्याकरता पुराण ऐकायचे. पुराणाची रस गोड सांगितले. मग 84 हत्तीला 6 फुटाच्या पलीकडे सरकत नाही इतकं जड धनुष्य शंकर खांद्याला अडकीत होते. शंकर किती जड असते. आणि धनुष्याला सह शंकराचं वजन नंदी पाठीवर घेतो. आता नंदी किती जड असेल. नंदी, शंकर आणि धनुष्य कैलासावर फिरत होते. या तिघायचं वजन सहन करणारा कैलास पर्वत किती जड असेल. कैलास, नंदी, शंकर आणि धनुष्य मळणीयंत्राच्या चाळणीसारखाच रावणानं हलीला. चारही गोष्टी शिवजी, कैलास, नंदी आणि धनुष्य रावणानं हलीलं. गोंदीकर बाबा सामान्य ताकद असेल त्याच्यात, मग धनुष्य उचलत नव्हता हा मूर्खपणा आहे. उचललं नाही. जगदंबेची अवकृपा, रावणावर जगदंबेची अवकृपा झाली, नाही तर धनुष्य कधीच उचलत होतं. आता बघा संतांचे उपकार. ज्या वेळेला रावण धनुष्य उचलणार त्यावेळेला सीतेचा चेहरा नरूस झाला. हे संतांना कळतंय. कुंतीच्या कपाळावरचं कुंकू रुसले हे भीष्मांना कळालं, आणि सीतेचा चेहरा हा नरोस झालाय एका ब्रह्मवेत्याला कळालं. शुक, याज्ञवल्क, दत्त, कपिल मुनी हरीशी जाणवणी हरी झाले. 4 ब्रह्मवेत्यापैकी एका ब्रह्मवेत्याचं चरित्र तुम्ही इथं ऐकता शुकाचार्यांचं महाराजांच्या मुखारविंदातून. आणि याज्ञवल्कल्य नावाचे ब्रह्मवेत्ता राजा जनकाकडे राहत होते. काय अधिकारी असेल जनक राजा. ब्रह्मवेत्ता त्यांच्याकडे. ब्रह्मवेत्ता हो. त्या ब्रह्मवेत्यांनी सीतेकडे बघितल्याबरोबर लक्षात गेलं, सीते जी गुरुदेव बोलवलं. भाई आज तुझं लग्न होणार आहे. ह्या राजातला कोणीतरी एक जण धनुष्य उचलणार आहे, ते कोदंड मोडणार आहे, आणि लग्नाच्या दिवशी नवरी किती प्रसन्न असावा. तिनं सांगितलं, गुरुदेव 1 नंबरच्या व्यक्तीशिवाय कोणी धनुष्य उचलू शकत नाही, आणि तो मला आवडत नाही. आणि याज्ञवल्क्यानं सांगितलं, बाई त्याच्याशिवाय दुसरं कोणी धनुष्य मोडू शकत नाही, आणि मला त्याच्यासोबत लग्न करायचं नाही. याज्ञवल्क्यानं सांगितलं, बाई याच्यातला आवडतो कोण तुला. आता आल्याला सगळ्यात शेवटी आलता, खुर्ची पण नव्हती. नैव अधिष्ठिता जाय हो येत रघुवंशास्त तेवचा. 56 देशाच्या राजांच्या खुर्च्या लागलेल्या. दशरथ राजाला आमंत्रण नव्हतं. ते का नव्हतं त्याच्यासाठी एक कथा ऐका. फार सुंदरशी कथा, पण ती आज नाही सांगत. आता जाऊ दे, आज नकोय. मग खुर्च्या संपूर्ण बेतल्या. नैवम अधिष्ठित जायते या स्वयंवरास्त ते. त्या लग्नात प्रभू रामचंद्राला खुर्ची नव्हती. आयत्या वेळेला खुर्चीचा पर्याय केला, आणि मग बसिलो. आणि ते मला आवडते. एक काम करावं लागतं सीते, स्वयंवर लांबवावं लागतंय. मग त्रिया माझारी भये भास्करो तेजोनिधी जाय आगा निशापतीचे नि सोय मुहूर्त सांडी. आणि मग 3 दिवस मुहूर्त पुढे ढकलला. आपण सांगावा ती दिशा. तिथं ब्रह्मवेत्ता आहे. तो ब्रह्मवेत्ता सांगेल ते पर्व काळ. 3 दिवस मुहूर्त लांबवा. सांगितलं कशा करता बघा. बाईला देव आवडत होता, आणि देव शेवटच्या क्रमांकाला होता. धनुष्य उचलायला योगेश बोरावण होता, आणि बाईल त्याच्यासोबत लग्न करायचं नाही, आणि देवपती पाहिजे. साधूच्या कृपेशिवाय भेटणारच नाही. लग्न लांबिलं. 3 दिवस रावणान त्याच्या खुर्चीवर लिहून गेला, ममम अधिष्ठितम सिंहासनस्त तेवचम लंकेशा भूती प्राणियाम.
या खुर्चीचा अधिकारी मीच, 1 नंबरच्या खुर्चीवर कोणी बसायचं नाही. विमानात बसलं निघून गेलं, त्याच्याकडे 14 विमान होते, बसलं एका विमानात बसून निघून गेलं. काय टप्पर आहे कोणाच त्या खुर्चीवर बसायची. बाकीचे राजे लांब लांब होते, रथात हत्तीवर आलेले, ते म्हणले थांबू इथंच, आपली सोय केलेली होती राजानं, थांबले तिथं मस्त ते. आणि मग या 3 दिवसामध्ये सीताई साहेबाला ब्रह्मकन्येची आराधना करायला सांगितली सरस्वतीची. आणि सरस्वती आईसाहेब प्रसन्न झाल्या. सरस्वती आईसाहेब प्रसन्न झाल्या. आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर काय पाहिजे? काही नाही आईसाहेब, काही नाही. लक्ष्मी सरस्वतीला हात जोडायली. लक्ष्मी सरस्वतीला हात जोडायला लागली. तुम्हाला एक सांगू का गुरुजी, सरस्वती एक अशी देवी आहे, तिची कृपा झाली की लक्ष्मी पाणी भरती. तिची कृपा झाली की योगेश बुवा लक्ष्मी पाणी भरती. आणि तिची कृपा झाल्यावर जर संप्रदायातले नियम नाही पाळले तर सरस्वती लक्ष्मीला सांगती ह्या मेल्याच्या घराला फुकून दी. हो तिची, कारण सरस्वती शिव मिळूच नाही. तुम्ही विचार करा, तुम्हाला तर माहीतच आहे गोंदीकर बाबा, पण कुठलंही पुराण वाचा, कुठलाही गाथा वाचा, कुठलाही ग्रंथ वाचा, प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला सरस्वतीचं स्तवन आहे. ज्ञानोबारायांनी वर्णन केलं, नाथबाबांनी वर्णन केलं, तुकोबारायांनी वर्णन केलं, नामदेवरायांनी वर्णन केलं. गणपती बाप्पाचं आणि सरस्वती माते विद्येची मालकीनी ना, ती विद्येची मालकीनी. आणि त्या देवीला बोकड्या जमत नाही, आठखुरी जमत नाही, कोंबडं जमत नाही, कंदुरी नाही, त्याच्यामुळं ती देवी संतांनी मानली ना. आपल्याकडे बऱ्याच लोकांना तोंड सुख घ्यायचा नाद आहे आणि देवायला बदनाम केलं. आता 2 देवी पसली हिंसा बंद केली. आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य वयोवृद्ध तपोवृद्ध भगवान महाराज आनंदगडकर त्यांनी 2 ठिकाणच्या देवी पसली हिंसा बंद केली. वाघरुळचीन पुढला कुठलं गाव रे, नांदापूर एक गाव, 2 गावातली देवी पशी हिंसा होत होती, गुरुजी बंद केली. तर त्या बाबांना किती पुण्य लागलं मला नाही सांगता येणार. हजारो यज्ञाचं पुण्य. नामनिष्ठ मुक्त कैवल्य सद्गुरू भगवान बाबा आनंदगडकर वयोवृद्ध, त्या परिसरातलं वारकरी संप्रदायातलं रत्न आहे ते रत्न, त्यांनी ते बंद केलं. बंद केलं. मला सांगा, ज्या देवीला बोकड्या लागतो ती तुम्हाला काय देणार आहे? ज्या देवीला आठखुरी मेंढी लागती ती तुम्हाला काय देणार आहे? म्हणजे तीच भिकार चोट आहे ना. राजू पट्टी करून उभा राहणारा तुम्हाला काय देणार आहे? जे पट्टी करायला ते तुम्हाला काय देऊ शकते? है का? आपल्या पोटाची रडते मागती सिद्धे अवदान, आपल्या पोटाची रडते मागती सिद्धे अवदान, आपल्या पोटाची रडते मागती सिद्धे अवदान, आपल्या पोटाची रडते मागती सिद्धे अवदान. शेतकरी हे दारी दैवते सोनाची भूती भूते आपल्या पोटाची रडते कोण पूजी भूते केते. जे स्वतःच्या पोटाकरता भीक मागते ते तुम्हाला काय देणार आहे? मला सांगा, एक जण म्हणला आमच्या भाषेला पोरग नव्हतं, मग ती मसुबाला मेंढी कापल्यावर तिला पोरग झालं. त्या भाषीचा मामा काऊन नाही कापला? तिला 7-8 पोरं झाले असते ना. आडवा कापायचा, कमरापासून खाली माणसाला खाल द्यायचा आणि वरी बायाला खाल द्यायचा शिजून. 7-8 पोर आपण मग त्याच वरून पडले असते त्या भाषीला. बोकड्या कापला हिवराचा पाला खाणार. हा वाघ कापा, वाघ चिता कापा, शुह कापा, आणि गरीबाचं लेकरू कापल्यावर आपल्याला लेकरू होत असते. तो देव्या त्या बघायच्या ज्या देवीला संतांनी मानले. देवीचे काव्य सुद्धा तेच गा. कोणते भंगार काव्य गात जाऊ नका, कानात गाठी होत्या तयार.
तू विटेवरी सखये बाई ओ करी कृपा सावळे सुंदरी ओ करी कृपा ओ करी कृपा उजळ कुलदीपा मार्ग बहु सोपा येऊन लवलाही सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा बाईच्या अंगात आलो होत्या नाही राजे भाऊ असं म्हणल्यावर येत नसते अंगात याचं बी मला लय म्हणता येते मला कळत नव्हतं तेव्हा मी ते म्हणलो आता म्हणत नाही कारण वारकरी संप्रदाय मला नाव ठेवील ते म्हणल्यावर विठाला विठाला मा सरस्वती माता विद्येची देवती देवता प्रसन्न झाली ती ज्याच्या जिभेवर बसली कमीच नाही कशाची कमीच नाही काय काम करू लक्ष्मी आई साहेब काय करू काय काम करू कशा करता मला आमंत्रित केलं तुम्ही काही नाही रावणाला धनुष्य उचललं नाही पाहिजे सोपं काम आहे म्हणजे चंडिका बोलवा 3.5 कोटी चंडिका 51 पीठ त्याच्यापैकी आपण गोंदीकर बाबा नशिबवान आहेत आपल्या महाराष्ट्रात 3.5 पीठ आहेत अर्धपीठ वणीची सप्तशृंगी माता कोल्हापूर तुळजापूर आणि माहूर हे 3 पूर्ण पीठ आणि अर्धी ते पीठ हो हे 3.5 पीठ मुख्य संप्रदायानं मानलेली हो वेदशास्त्र पुराणात ज्याचा मतीत अर्थ आहे अशी 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 जगदंबा हो बाकी बसिलेल्या लय मोठ्या काही त्याचे रूप आहेत मंठा असेल काही त्या जगदंबेचे स्वरूप आहे ते असे अशा बऱ्याच ठिकाणी काही देवता इथं गोलटगावला औरंगाबादपाशी तिथं भगवान परशुरामानं रेणुकेला घेऊन एक मुक्काम केलता असे काही क्षेत्र आहेत ना फार फार इतका महाराष्ट्र पवित्र आहे आपल्याला इकडं तिकडं नग हो वैकुंठवासी नामनिष्ठ सद्गुरू भगवान बाबा भगवान गडकर हे भगवान बाबा आनंद गडकर पण वैकुंठवासी ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा भगवान गडकर त्यांनी एका गावात हाल्या कापायची प्रथा बंद केली 59 वर्षापूर्वी आणि 59 वर्षापूर्वी 7-8 हाले त्या गावात लक्ष्मी देवीला कापत होते ते हाले कापणे बंद केलं आणि त्या तिथीला सप्ताह सुरू केला ही संतांची ताकद आहे हे उपकारच म्हणावं लागते ना या संतांचे आपल्यावर उपकार आहेत आपल्यावर उपकार आहेत उपकार आहेत 3.5 कोटी चंडिका आमंत्रित केल्या 3रा दिवस उजळला लग्नाला सुरुवात झाली आणि धनुष्य उचलण्यासाठी रावण मस्तीत पुढे आला कारण त्याला माहित होतं हे धनुष्य मी भिरभिऱ्यासारखं उडीणार आहे काय सांगू आता संतांचे उपकारा रावण धनुष्य उचलीत असताना सीतेनं जगदंबेला सांगितलं वरी अदृश्य रूपात बसा दिसत नव्हत्या आणि त्याच्यावर बसलेल्या आता रावणाला धनुष्य उचललं नाही थुतरावर पडला अपमान झाला रावण निघून गेला रावण निघून गेल्याच्या नंतर बाकीचे राजे म्हणले आम्ही येतो तर राजा जनकानं सांगितलं आता तुम्ही उचला ना नाही म्हणले आम्हाला सीता लेकी समान आहे आम्ही सोयीवर बघायला आलतो हे नाही तोंड पुराले अंगूर आंबट असतात ही पहिल्यापासून प्रथा आहे हे बाकीचे राजे धनुष्य उचलून सीतेसोबत लग्न करायला चालते पण मेळ नाही बसला त्याला वाटलं आता हत्ती वाहून गेला आणि शेपुड्यान काय यांना द्यावा हा पुरात हत्ती वाहून गेला आणि बोकड्या दाढी हलू लागला मी जातच नाही नको येड्या बाकीचे राजे म्हणले याला मेळ बसन आपल्याला काय धनुष्याचा मेळ आहे नाही आपण बघायला आलतो मग बघायला आले ना होऊस तर थांबा बशिले प्रभू रामचंद्राचा नंबर लागला बघा कृपा संतांची सीतेनं चेहरा बारीक केला आणि याज्ञवल्क्याने विचारला आता काय नाराजी तुझी रावण तर गेला न बोंबलत नाही म्हणे पण त्यांचे हात किती कोमल आहेत राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया पाहिलिया वेध लावी बैशेजीवी जडोनी आगनित लावण्य तेजपुंजाळती रत्नकिळ फाकती प्रभा कानडाव विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावी लावेदू रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची भूक नवजे माझ्या इतका सुकुमार आहे इतका कानी कुंडल मकर आकार एवढा सुंदर देव एवढा हो आणि त्यांच्या हाताला धनुष्य किती रुतन
याज्ञवल्क्यानं सांगितलं, सीते आतापर्यंत एकही राजा माझ्या दर्शनाला आला नाही, पण राम एक असा देव आहे, असा राजा आहे, देवानंतरचा शब्द, असा राजा आहे, माझं दर्शन घेतल्याशिवाय धनुष्य उचलायला जाणारच नाही. सभेत सगळ्यांना जागेवून प्रणाम केला प्रभू रामचंद्रानं. काय सांगू आता संतांची उपकारा. आणि मग महर्षी याज्ञवल्क्यांकडे गेले आणि त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं. चांगल्याच्या पायावर डोकं ठेवायचं, चांगलं वाचायला. तुम्हाला सांगू का चांगल्याच्या जवळ राहण्यातली फायदा. घरात उंदीर दिसला की किती मारी गळ्यात असू द्या तरी तो मारी तूच. ते पोते फोडीतन काका आहे का नाही, ते काही टोकरीतन, ते तसा नाही मारता आला तर पिंजरा लावून धरीन, खटका लावून मारीन. आता तर पेपरच आलेत, त्याच्यावर 2-3 शेंगदाणे टाकायचे योगेश, त्याच्यावर गेलं की त्याचे पायच आखडत येत. ते गंजात तळमळ करतं, 7-8 लेंड्या पडल्या की झालं काम त्याचं. काय पडणार आहे दुसरं उंदराचं. मग सकाळी द्वारका उचली ती की फेकून देते ते उंदीर. हा कुठेही किती मारी असू द्या, त्याच्या घरात पोते काय उथान लाव ह्या उंदर आहे ना. मातुड्याचं घर असल्यावर तर खडेच करायले, उंदीर मारीत येतच. पण तेच उंदीर दगडाचा करान गणपतीपाशी ठेवा. चंदनंच महत्पुण्यम अक्षदंच महत्पुण्यम गंधास पांतु ऐकणे देवा. लगेच मोदकम समर्पयामि. बाकी इकडं तिकडं उंदर गेले की खपकेच खातेत, पण गणपती बाप्पाच्या जवळ गेले की पूजा स्वीकारतेत. म्हणून उंदराला सुद्धा गणपतीपाशी गेल्यावर पूजेचा मान भेटतो. म्हणून 2-2 पायाच्या उंदरांनी सुद्धा चांगल्यांच्या जवळ गेलं पाहिजे. विडाला विडाला तुम्ही नाही तर असं सांगणार बाबा. ते गिरगावकरच पाहिजे. मला माहिती आहे चांगल्या घनानं नीट होईनत तर सोनाराच्या मुचकुनीनं कहा नीट होते ने. हो मला याच्यासाठीच वाचिल आहे 4 फेब्रुवारी 2019 बाळ्यात चलती धडाका. आता काय अडचण बी नाही केली, कशाची काही खंत बी नाही, पातळ बोलायची काय तर बाबा नाहीत बोलणार, ते सात्विक रत नाही. असो दर्शन घेतलं. याज्ञवल्क्याला माहीत आहे जगाचा बाप आहे गोंदीकर बाबा. खाली वाकले, खांद्याला हात लावता लावता एक काम केलं. रामचंद्र माझ्या दर्शनाकरता जशी वाकले का तसं धनुष्य उचलायचं, वाकून फक्त नाटकच करा, बाकीचा कार्यक्रम आम्ही करतो. गेले धनुष्याकडं आणि सीतेच्या कानात सांगितलं, मा जगदंबा सरस्वती मातेला सांगून चंडिकेला सांग, रावण उचलताना धनुष्य उचलताना धनुष्यावर बसल्या होत्या, आता धनुष्याच्या खाली जा आणि प्रभू रामचंद्राला मदत करा. जगदंबेनं धनुष्य उचललं. ऊसाचं ट्रॅक्टर आवळीताना, आपल्याकडे गाडीचा हेला आवळीताना 2 माणसं लागत होते. आता तितक्या पेंढ्या टाकीत नत ना. हेला आवळताना 2 माणसं, एक अलीकून एक पलीकून, एखादा शिल्लक असला तरी जो ओरिजिनल आवळी तुका म्हणजे त्याची ओढण्यात ताकद जाती ना, आवाज करता येत नाही त्याला, असं करतो. आणि जो आधार धरतो का हा आणि बट्या खाला पुढं. हो जे नुसतं काहीच करीत नाहीत का सोला आधार हा, त्याचा आवाज मोठा. आणि जे ओरिजिनल आवडतो त्याचं ओढण्यातच ताकद गेली. तसं प्रभू रामचंद्राला सांगितलं, नुसतं वाका. धनुष्य जगदंबेनं मोडलं, दृष्टांत संपला. दुराचारी व्यक्ती, आपल्या संस्कृतीमध्ये अभ्यास कमी असला तरी चालेल, पण आपली स्वतःची बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला पराविया नारी रखुमाई समान मानिलिया धन काय वेचे. मालकांचा पुरावा आहे. आपली स्वतःची पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला आपण मायन बहीण म्हणलो तर आपले पैसे जळत आहेत का, आपली संपत्ती जळती का, जमीन वरपळती का, बँकेतलं अकाउंट पेटतं का आपलं, ह्या गोष्टी चांगल्या. मग अशा या गोष्टीतून बाजूला पडलेला रावण होता. रावण हा एका पुराणाचा जर इतिहास सांगायचा झाला तर एका पुराणिकाचं मत आहे रावण हा अतृप्त आत्मा आहे. म्हणजे रावण एवढा श्रीमंत पण त्याला दुसऱ्याचं सहन होत नव्हतं.
एका माणसाला 250 क्विंटल सोयाबीन झाली आणि डोसक्याला हात लावला. एक जण गेला म्हणजे काय सोयाबीन 250, गेल्या वर्षी 150 झाली ती, औंदा 250, मग खुश व्हायला पाहिजे ना. ते म्हणला मला 250 भाव द्या हो, त्याला 40 क्विंटल काऊन झाली. याला अतृप्त आत्मा म्हणायचं. तुला 250 क्विंटल झाली ना, मग त्याची 40 क्विंटल तू ह्या पोटात काऊन डबा उठला. रावण हा फार सार्वभौम श्रीमंत राजा आहे, पण दुसऱ्याचं न सहन होणारा अतृप्त आत्मा. आणि सीतेला तो नको वाटत होता आणि त्याच्याशिवाय धनुष्य उचलत नव्हतं. मग सीतेला जे नको वाटत होतं ते झालं, याज्ञवल्क्यांची कृपा. आणि जगाचा मालक जो आवडत होता तोही महर्षी याज्ञवल्क्यांच्या कृपेने हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. साधूनेच्याच कृपेनं सीतेला प्रभू रामचंद्र भेटले. हे सीतेचे तिच्यावर सीतेचे साधूचे उपकार आहेत. काय सांगू आता संताचे, काय सांगू आता संताचे, काय सांगू आता संताचे, काय सांगू आता संताचे. निरंतर जागृती निरंतर जागृती, निरंतर जागृती. काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार. इतके उपकार साधूची गोड आहेत बघा. सीतेला ब्रह्मांडाचा मालक साधूच्या कृपेने प्राप्त झाला. आणि दुसरी गोष्ट गोंदीकर बाबा, गजमल दादा, लक्ष्मीच्या कपाळावरचं त्रेतायुगातलं कुंकू 3 वेळेस वाचिलं ते मारुतीरायानं. 3 वेळेस प्रभू रामचंद्राला प्राणदान मा जगदंबेच्या मंदिरात एकदा बांधून नेलं. आणि पुन्हा एकदा सांगतो, लक्ष्मणजीला शक्ती लागली. 3 गोळ्या एक खाट्या घेऊ नका, रिॲक्शन येत असते. ती एक राहू द्या तशीच पेंटिंगमध्ये. जर मारुतीराय गोंदीकर बाबा जगदंबेच्या मंदिरात अहिमही रावणाच्या नगरीत जर गेले नसते तर शक्य नव्हतं. भुंगे जर मारले नसते तर अमृताचा ते कुंभ सापडला नसता. तो कायमस्वरूपी वाचला असताना प्रभू रामचंद्राला संपत होता. तिथं लक्ष्मीच्या कपाळावरचं कुंकू शाबीत ठेवलं पाठीमागच्या शेंदूर लावलेल्या संन्याशानं. लक्ष्मण जर वाचले नसते तर प्रभू रामचंद्र परत जात नव्हते. आणि हे जर परत नसते गेले तर भरत शत्रुघ्न थांबत नव्हते, तेही प्राणत्यागीत होते. 4 सुनांच्या कपाळावरचं श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिला आणि लक्ष्मी म्हणजे सीता.
सामान्य उर्मिला 14 वर्ष 27 दिवस अग्नी मुठीत ठेवला. प्रभू रामचंद्र वनवासाला चालले त्या दिवशी भात शिजिला आणि 14 वर्ष 27 दिवसाच्या नंतर परत आल्या भातातून वाफा निघत होत्या. वैशानर नावाचा अग्नी ताब्यात, तोपर्यंत स्वयंपाक गरम. सामान्य असेल उर्मिला? जनक राजा दीपावलीला न्यायला आले तर सांगितलं माझ्या मालकाने निराहारी जाऊन प्रभू रामचंद्राची सेवा करायची आणि मी माहेरात येऊन लाडू खावे, हे भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीशी उचित नाही, म्हणून गेलीच नाही माहेरात. इतकी पवित्र उर्मिला. कोण श्रुतकीर्तीन मांडवी? भरताला राज्य प्राप्त झालं. भरताच्या पत्नीनं सांगितलं ज्येष्ठानं वनात पळावं, बिना चप्पलचं फिरावं आणि कनिष्ठानं खुर्चीवर बसावं. हे भारतीय संस्कृतीतल्या पुराणात बसत नाही. असं नवऱ्याला शिकविणारी बायको ती का आपल्या बायकासारखी थोडीच होती. चिबडाचं रान लहान्याला द्या आणि माथ्यावरली वाटणी आपल्याला घ्या, बांधलेलं घर आपल्याला घ्या आणि म्हशी बांधायचं लहान्याला द्या. वा रे वा चतुरी. तुया नाही का झोपीत भिताड पडायचं आणि पुरात वाहून जाचीस तू? अशी असेल का ती? अगा भरता शत्रुघ्नो भयो कामिनी सुचस्विती आननपटायाम रसना प्रणाम प्राबल्य भयो ब्रह्मकन्याम शिनत्वहा. सरस्वती काय म्हणते? भरताच्या आणि शत्रुघ्नाच्या बायको पुढं सरस्वतीनं मान खाली घातली की यांची जिबी इतकी विवेकाच्या टोकाला गेली. गुरुजी नवऱ्याला उपदेश केला राज्य भोगणं उचित नाही. अशा बायका, अशा बायका. आणि त्यांचं कुंकू थांबवलं मारुतीरायानं. काय सांगू आता संतांचे उपकार, अप्रतिम उपकार येतो. एक मुद्दा मानतो पुढे सरकतो. जवळचं गाव आहे. टाईमला सोडा तर माणसं म्हणतात आता बाळ्या पहिल्यासारखा राहिला नाही, लय मस्ताडा आहे, त्याला जरा माज आलाय असं म्हणायचं आहे का ना. कोणी कोण बी चौकून कसं वागा यातीच अडचण जरशी. काशीत आनंद आश्रमावर एक मुसलमान भजन करीत होता. कबीर मोमीन लतीफ मुसलमान. मोमीन म्हणजे मुसलमान, तांबुळी पानं ऐकणाऱ्याच्या कुळातला मुसलमान. भजन करायचं मुसलमान ते. पण ते विवेक संपन्न मुसलमान होतं. त्या मुसलमानाच्या कानावर वार्ता गेली महाराष्ट्रात एक बाई आहे, तिच्या हातानं गौरीला हात लावल्यावर गौरी विठ्ठल म्हणती. त्या बाईचं नाव जनाबाई. नामयाची जनी कोणती भावन जेवे पंढरीराव ती सवे. पंढरपुरातला मालक गौऱ्या यचणाऱ्या बाईच्या हातानं जेवत होता. उष्ट उष्ट. काय ताकद त्या बाईची. मग ते कबीर आचार्य शास्त्री पंडित अनुरागी विवेक संपन्न असे तात्विक सात्विक बऱ्यापैकी मेळ केला आणि आनंद आश्रमातून पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यावर आचार्य पंडित शास्त्री मोठमोठे लोक होते, वैभवशाली ते गोंदीकर बाबा. मग त्यांना वाटलं जिनं गौरीला उफली चुनली तो ओली विठ्ठल विठ्ठल हिंदीत बोलायचे ते हिंदी भाषेत. मला काही हिंदी येत नाही, गरज नाही त्याच्यावर. काय करायचं त्याच्यावर? आपल्या नदीला भरपूर पाणी आहे, त्याच्यात मोटर टाकायची आणि ऊस भिजवायचा. कशाला खटगुडं खांदायचं, घेणं देणं ते याच्यातच चाललंय ना. बरं चल द्यायचं आपलं. तर म्हणे ती कुठे ती जनाबाई नावाची बाई, तिचं घर कुठे? गावातल्या लोकांना सांगितली तिला घरच नाही, ती दुसऱ्याच्या घरची दासी आहे. दासी नामयाची म्हणून या त्या स्वतःला म्हणतात मी नामदोऱ्याच्या घरची दासी आहे. मग बाकीचे आचार्य पंडित शास्त्री कबीराला म्हणले कबीर बहुत गफलत हो गई रे भाई, सगळा वेळ बर्बाद झाला, आपण चुकीचं ऐकलं म्हणे आणि कुठं त्या जना नावाच्या बाईचं ऐकून इथं महाराष्ट्रात आलोत. काय गरज होती आपल्याला यायची? कबीरांनी सांगितलं माझे कान धोका देत नाहीत. एखादी गोष्ट माझ्या कानावर तात्विक आणि सात्विक पडती ती गोष्ट खोटी नाही. बाई राहू द्या कशी बी, असू द्या कोणाची तर, पण बाई अधिकारीच आहे. वा, मग कसा अधिकार ओळखायचा? कबीरानं सांगितलं ही बाई ज्याच्या घरी राहती त्याच्या घराच्या बाजूला आपण रात्रभर थांबायचो. आचार्य म्हणले काय बोलतो रे,
काही काही असे अनुरागी होते त्याच्या मिशा धरायला 200-200 शिष्य होते, जटा धरायला काही काय होते, नखायच्या चुंबळी झालेली असे श्रीमंत माणसं. आणि तुम्हाला एक सांगू का, संपत्तीच्या बाबतीत आपल्याकडं नुसते खवडे उडिल्या जातात, आपल्याकडं नुसते टोमणे आणल्या जातात. पण महाराष्ट्राच्या बाहेर साधूची श्रीमंती जर गोंदीकर बाबा पाहिलं ना, तर एका महात्म्याची संपत्ती 2734 कोटीची प्रॉपर्टी. मी पाहून आलो, 2734 कोटीची प्रॉपर्टी एकट्या महाराजाची. आपण किती जण बसतो ढाले गुरुजी त्याच्या तराजूत, किती बाळे बसतील गिरगावचे. हा, आपण तो बुटाड उचलायच्या कामी नाहीत त्याचे. 2734 कोटी का एकट्याची प्रॉपर्टी, एकट्याची. आपल्याकडं उगच खापल्या काढतात, उगच त्याला एवढं पाकिट दिलं. काऊन तो पाकिट पोट जळतो तू येडेवान वेडपटवानी काऊन करायला? तो आपल्याकडं उकरीत येत योगेश, उकरीत येत. चुकीच्या गोष्टी आहेत त्या. कोणाच्या प्रारब्धाशी खेळलं नाही पाहिजे माणसाला. तुम्हाला एक सांगू का, एकदा आम्ही गजमल दादा आपण गोव्याला गेलो, नेलतं मथऱ्याला. मला वाटतं टकले अण्णा तुम्ही आपण 12-13 जण होतो. त्या पुढच्या माणसानं बी लय मोठा द्यालता आणि 5 वेळा आपल्याला लय मोठा द्यालता. ते वाहनासाठीच 1 लाख दिले. मी म्हणलं कशात घालतो बाळा 1 लाख रुपये? मग यायला 7-8 जणांना म्हणलं चला आपण विमानानं जाऊ. हो, आम्ही गेलो तर मला 3चं सीट होतं. ते मी कडीला माझ्या बाजूला 2 सीट होते. आता मला वाटलं एखादं यायला बसवा, तर ती कमी कपड्यावाली बाई म्हणली नाही, ज्या सीटावर तेच बसत असतील. ते बायकाला कपडे कमी असतात विमानातले. मी एकदा म्हणणार होतो, बाई तुम्हाला पैसे नाहीत का मी देऊ का, पण पुन्हा माझ्या लक्षात आलं ही थोतरीत आणायची. पुन्हा आपण तिला कशाला बोलायचं. हो, मला एक जण म्हणला, महाराज तुमचं शिक्षण कमी आहे आणि तुम्हाला इंग्रजी बोलता यायची नाही. असं नाही राजेभाऊ, इतकं नका ना हसू. आमच्यावर घेतल्या लय खसखस पिकती तुमची आहे का नाही. मी इतकं माझ्या गोळ्या संपल्यात का? हा, महाराष्ट्रातले 3798 गाव फिरलो मी. काय गांजा ओढून फिरतो होय मी. विठ्ठला विठ्ठला माझ्या बाजूला ती बाई बसलेली, तिचे मालक. ती बाई मला केव्हा कळालं? तिच्या बोलण्याहून. कारण तिच्या नवऱ्याला आणि तिला कपडे सारखेच होते ना, गुडघ्या इतक्याच्या डॅ कपडे तसेच होते ना त्याला. आपण तिला काय म्हणून, त्याची तिची कटिंग आणि त्याची कटिंग. मला वाटलं कोण बुवान कोण बाई काहीच कळलं ना. पण ते बोलण्याहून कळालं गडी हिचा आवाज बाईसारखा यायला. मी आपलं चोपलेलोच, काय सीटच्या पलीकडे कशाला जाऊ. पण म्हणलं आपल्या आपल्या हिशोबात राहा. उगं शेकात जळायचं माणूस. लय शेकातच जळाले काही काही. हो, शेकानं जळाली काही काही माणसं. त्या बाईच्या पोटावर अशी खोळ होती आणि त्या खोळीत कुत्र्याचं पिलू होतं. आणि त्या कुत्र्याला शिक आल्यावर नाकाला पाणी आलं. तिने टिश्यू पेपर काढला आणि त्याचं ते नाक पुसलं. मी म्हणलं बाळ्या, त्यापेक्षा कुत्रं लय नशीबवान. तू पैसे देऊन तिकीट काढून बसला, कुत्र्याला तिकिटाचा समन नाही, तपासायचा समन नाही. तपासताना मला हातोवरी करावं लागले. पॅन्टीवाल्याला काय नाही, तुम्हाला बी पांढरे कपडे होते यायला काय नाही. मग कष्ट्यात 2दा मशीन घातली त्याने. त्याला वाटलं कष्ट्यात बॉम्ब आहे काय. हो, इतका नशिबान फटका नव्हता ना, त्यानं काढायला लावला असता. इकून मशीन घाल तिकून. अरे म्हणलं कशाला फुकायला जाऊ मी. हो, हे पॅन्टीवर होती यायला काय नाही, अशी लावली त्यानं 2-3 बाऱ्या जमलं यायचं. हो, मी म्हणलो बाळ्या किती पोलिसांनी तपासलं रे तुला शिवान. आणि कुत्रं सांगा ना राजभाऊ, किती नशिबान कुत्रं विमानात बसायले. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी. प्रारब्ध घेऊन आलं पाहिजे माणसं. 1418 रुपयाचा पुडा बिस्किटचा एका माणसाचं कुत्रं खातंय. मी त्याची इथं जाऊन आलो. ते काय मा सासरा नाही, चाडू नाही, मेव नाही, काय नाही. 3 दिवसाला 1418 रुपयाचे बिस्किटं त्याच्या कुत्र्याला लागतात. एकच पुडा 1418 रुपयाचा. ते कुत्रंच बघा कुत्रं. सांगा ना, 3 दिवसात 1400 रुपयाची ज्वारी खातोत का आपण? मग ते कुत्रं नशीब घेऊन आलेलं ना. मागे एकदा मी कालच्या वारीला गड्याला आमच्या ड्रायव्हरला ऊस लावायचा होता. आज आम्ही सकाळी नगरच्या तिकडे गेलो. मला सकाळी मुतनूरला जायचं तेलंगणात.
त्याला जरसं पोटही दुखू लागलं. म्हणलं कर आराम, ही सकाळी 7-7:30ला आपल्याला जायचं पुढं. त्याचा ऊस लावायचा होता म्हणून कालच्या कार्तिकी वारीला आम्ही रेल्वेने गेलो. तर मला एक डॉक्टर घ्यायला आले स्टेशनला. चांगल्या डब्यात बसून गेलो. तुमच्यात पैशाचा जोर आहे ना सध्या, आपलं खोटं कशाला बोलायचं. पन्हाळा वाटा आलं, मोरी वाटं गेलं, देवीचं तेल देवीला आणि भुत्या आला गाईला. तसं शेतीतलं बी भरपूर आहे मला, पण ते नसतो काढीत. ते पण चांगलं आहे, घळघळ आहे, मस्त आहे. तर मग ते गाडी घ्यायला आले. तर 1,18,00,000ची गाडी होती बसायला. मालक गाडी चालवायला आणि त्याच्या सीटवर कुत्रं बसलेलं, मी मागच्या सीटवर. मला तिथं भेव पुन्हा ते कुत्रं मागं फिरून मग गालं चाटीत काय. हो, ते मालकाचे गालं चाटू लागलं. ते म्हणलं मग हे चाटून येणं म्हणून बरं. म्हणलं साहेब, ते म्हणले ते तुमच्याकडे येत नाही. माझ्या लक्षात आलं बऱ्याच श्रीमंत कुत्र्यांना कळत नाही कुत्रं कुठं बसवा. ते मा मित्र होता, पण मी म्हणलं हे नाही गेडे, ओपलं नाही हे कुत्रं तू हे गालं चाटायला येईन काय येडेवानी, काय फजिती. हा नाही म्हणला, ते पोरांना त्यांच्या आईला जास्त आवडत. मी म्हणलं म्हातारं गावाकडं काढून दिलं तुझ्या बायकून. हा, आणि कुत्री सांभाळायली, त्याला भाकरीन बिस्किटं टाकायली. नाही तू हा बंगला पालता वाचा का. हो, तेव्हा त्यानं ते कुत्रं दुसऱ्याला दिलं. मला परवा दिवशी फोन आला, मी कुत्रं दिलं बरं का. मी म्हणलं बरं झालं, म्हातारा आणि गावाकडं ते येड्या बाबळीत चाललंय डबा घेऊन. हां, आणि तू म्हणलं 17 कोटीचं घर काय फुकून द्यायचं करे. तेव्हा त्यानं ते म्हातारं तिकडं नेलं. म्हाताऱ्यात फोन आला, महाराज जमला आता पुढच्या हॉलमध्ये ये. हो मस्त मस्त. हो असं जाऊ दे, गर्दा काय करायचं आपल्याला त्याच्यावर. सगळे आचार्य पंडित घराच्या बाजूला. घर झोपडं होतं गोंदीकर बाबा, कुडाचं घर. सगळ्याची कामं आटपली, भजन आटपलं, आपापल्या ठिकाणी झोपले. आणि जनाबाईनं दळायला काढलं. जातं फटकीला पाय लांबीला आणि दळायला काढलं. जात्याचं पहिला येडा झाल्याबरोबर दुसऱ्या येड्याला पंढरपुरातला मालक पलीकून पाय लांबून बसला. माणूस कधी दळतोय माहिती आहे तुम्हाला? आई किंवा बाप गेल्यावर, आई किंवा वडील वारल्यावर माणूस दळतो. आपल्याकडं उलट्या जात्यानं ज्वारी दळतेत आणि ती सुपामध्ये ज्वारी नेत असतेत. मुलगा बापासाठी आणि आईसाठी दळीतो. पंढरपुरातला मालक जगाचा बाप आहे, तो जनाबाईसोबत दळत होता. काय ताकद असेल, काय अधिकार असेल. साळी कांडू लागायचा. साळी कांडिता कांडिता घाम आला पंढरीनाथा. देवा हाता आला फोड आणि जनी म्हणे मुसळ सोड. नाना प्रकारची कामं केली. तर आचार्य शास्त्री पंडित मोठमोठाल्या लोकांना तोंडात बोटं घातली. अरे बापरे म्हणले. काही काही शास्त्री आचार्य गोंदीकर बाबा असे होते, आगा ग्रंथो संपदा भयोस्थितो पुनितो वेदान्मतितार्थायाम पुराणस्य भय व्याप्ती करम द्वयस्ति जायते. हे पानं पलटू पलटू कांडे घासले होते गोंदीकर बाबा काका. एवढे अभ्यासू लोक होते. बुटं घासले, शास्त्राचे वेदाचे पुराणाचे पानं पलटू पलटू राजेभाऊ. पण जीवनात अजून स्वप्न नाही देवाचं. आणि ही बाई कोण आहे? हिला दळू लागायलाय. तिला नाहू घालायला जात होता. तुळशीचे वनी जनी उकल तशी वेणी, माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी. डोई चोळी सारंग पाणी. लोणी लावायचा देव जनाबाईच्या डोक्याला तुळशीच्या वनात आणि डोकं चोळायचं. वा काढीत होता वा. आचार्य पंडिताईनं शास्त्रीनं तोंडात बोट घातले. कोण बाई, कोण बाई असावा, कोण बाई, अधिकार काय हिचा, हिनं किती यज्ञ केले असावा, काय दान धर्म केला असावा, काय पुण्याची गाठी असेल, तपश्चर्या किती असेल, आपण विचारू. दुसऱ्या दिवशी जनाबाईला चंद्रभागेत काढलं. आचार्य पंडित लोटांगण घालू लागले. कबीरांनी साष्टांग दंडवत घातला आणि विचारलं, माय मला काही विचारण्याची अपेक्षा नाही, गरज नाही, पण आचार्य पंडित आहेत, शास्त्री आहेत, पुराणिक आहेत, अनुरागी, तपी, जपी, सिद्ध आहेत, तात्विक आहेत, सात्विक आहेत. यांचं असं मत आहे की जगाच्या मालकानं तुमच्या सानिध्यात काम करावं. असं तुम्ही काय केलं? डोळ्यातून टपटप पाणी आलं हो जनाबाईच्या, रणजित काका. पाणी आलं डोळ्यातून.
आणि आचार्य सिद्ध सत्पुरुष कबीरांना सांगितलं, काहीच केलं नाही, दासी नामयाची म्हणून या. नामदेवरायाची कृपा माझ्यावर झाली, नामदेवरायाची कृपा माझ्यावर झाली, म्हणून माझी एवढी पात्रता झाली. काय सांगू आता संतांचे उपकार. वारांगणीची पोरगी, आवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी. आवडंबरी म्हणजे शास्त्राच्या भाषेत, साध्या भाषेत त्याला तमाशा म्हणतात. त्याच्यात नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायची कृपा झाली आणि पंढरपुरातल्या मालकाच्या उजव्या हाताला तिचा अंत्यविधी झाला. जगातला कुठला जरी वारकरी गेला तर तिच्या जाग्यावर जे झाड उगले तर तिचं त्याचं पहिलं दर्शन. ज्ञानोबारायची कृपा. काय सांगू आता संतांचे उपकार. काय ताकद. अहो एकदा चांगल्या माणसाची कृपा झाल्या. एका बाईनं कोंबडन माकड पाळलं, एका बाईनं कोंबडन माकड पाळलं. हे कोंबडं अधिकारी होतं, हे माकड सुद्धा अधिकारी होतं. आणि एका बाईनं पाळलं. ती बाई चुकीचा व्यवसाय करणारी बाई होती, पण तात्विक सात्विक होती. वारकरी संप्रदायाच्या दंडकात अशी वर्णी आली, सजन नावाचा खाटीक, सजन नावाचा खाटीक मास विकणारा, त्याच्यासोबत पंढरपुरातला मालक. सजन कसा या इकू लागे मास, माळ्या असावं त्याशी कृपा लागे. नरहरी सोनारा, हो, चोखोबारायसोबत ढोरं वळडे, नाना प्रकारची कामं करणारा सजन नावाचा कसाई. सजन नावाच्या कसायाच्या मास विकायच्या पारड्यात एका पारड्यात मास होतं आणि दुसऱ्या पारड्यात शाळीग्राम नावाचा पाषाण दगड. म्हणजे प्रत्यक्ष विष्णूच न गोंदीकर बाबा. वजनात वजनात विष्णू, वजनात डाले गुरुजी. काय ताकद. निष्ठेनं धंदा करणारा माणसं, चूक नाही. हा, त्या बाईनं संगती पहा, संगती कशी. जिहम कामोती जायते क्रिया. वैकुंठवासी माधव महाराज मगरांचा पुरावा. सूरज खेडकर वक्ते बाबांचा मी निर्वाळा ऐकला एकदा. कामो जायते प्रक्रिया, छंद विछिन्न कामाती भया. ज्या दिवशी, आता थोडं माझं वय कमी आहे म्हणून ते नकोय ऐकिला असं गृहीत धरा. ज्या दिवशी तिच्या कामाला सुट्टी आहे, व्यवसाय होता तिचा, त्या दिवशी कामुक व्यक्ती जर नाही भेटला तर ती रात्र ती भजनात घालीत होती. तिचं नाव होतं महानंदा. महानंदा नाव होतं. भगवान शिवशंकराची उपासक होती, भजन करायची शिवजीचं. एक कोंबडन माकड पाळलं. संगती किती चांगली असते बघा. भजन करणाऱ्याची संगती. उपकार असतेच संतांचे. संत किती मोठं करू शकतात. आणि एके दिवशी ही महानंदा नावाची वेश्या काशीला गेली, वाराणसीला. पण ती प्रख्यात नाव ऐकल्याबरोबर गोंदीकर बाबा पुजारी मधात येऊ देत नव्हते. पण 2-4 निर्वाळे असे होते. वक्ते बाबांचा एक ऐकिला. आणि वैकुंठवासी माधव महाराज मगर सूरज खेडकर मी पाहिले नाही, फक्त त्यांचा संग्रह मला एका चांगल्या माणसाकून 250-300 पानाचं लिखाण सापडलं. माझ्यावर कृपा झाली, चांगल्या माणसाचं लिखाण सापडलं. म्हणे तिनं पुजाऱ्याला सांगितलं, मला दर्शन का नकोय. ह्या बाकीच्या लोकांना तपासलंस तू, हे किती चांगले वागतात, तर मला का नकोय दर्शन. तिनं पुष्प दिलं, पांढऱ्या रंगाची फुलं दिली. हे फुलं जर शिवजीनं पिंडीत ग्रहण केले तर मी पवित्र, आणि फुलं जर पिंडीवर टाकल्यावर छिन्न विछिन्न झाले तर मी अपवित्र. फुलं ग्रहण केले पिंडीनं. पुजाऱ्यानं तोंडात बोट घातलं. जीवनातला पहिला प्रसंग पाहिला. संतांच्या संगतीतली ताकद सांगतोय. आणि मग आतमध्ये प्रवेश दिला. पण तिनं सांगितलं माकडन कोंबडमध्ये. ते म्हणले येऊ देत नाहीत, येऊ देत नाहीत. यायला उकरायचा नाद असतो. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, पुढे ह्याची उकरी लाभ नाही. तिनं सांगितलं उकांडे उकरी ते तसं कोंबडं नाही. यानं माघ नालायकपणा केलाय म्हणून कोंबडं झालंय आणि उद्धारासाठी माझ्याकडे आले. हे लोकांच्या पत्रावर उड्या मारतंय तसं वानर माझ्यासोबतचं नाही. हे सात्विक आहे. ते वानर हिनं भजन करीत असताना नाचत होतं. ते कोंबडं गोंदीकर बाबा ही भजन करत असताना नाचत होतं. उपकार बघा संतांचे गुरुजी किती मोठे येतात. हिच्या कृपेमुळं विश्वनाथाच्या मंदिरात प्रवेश. कोंबड्याला आणि माकडाला. माकड पायापाशीन कोंबड्याला बाजूला उभं केलं. पूजा इचकीन ना ते अक्षिदा वगैरे विचकून टाकेल. बाजूला उभं केलं. आरती आटपली शिवजीची आणि मंत्र पुष्पांजली झाली. ओम यज्ञेन यज्ञमय जंत देवास्तानी धर्मानी प्रथमान्या संत्यन्नाकम वैमान. सुंदर मंत्र पुष्पांजली. अक्षिदा उधळल्या.
महानंदीच्या अंगावर अक्षदा, बाजूला वानर असल्यामुळं राजभाऊ त्याच्या अंगावर अक्षदा. कोंबडं लांब होतं, कोंबड्याच्या जवळ 2 अक्षदा पडल्या, अंगावर नाही पडल्या, ग्रहण केल्या. त्याही विमान पाठविले, त्याही विमान पाठविले. कोंबड्याला विमान, वानराला विमान. कोणात? वेशावती. पण सात्विक भजन करणारी महानंदात होती. शिवजींची उपासक. संतांच्या कृपेमुळं कोंबड्याचा आणि माकडाचा सुद्धा उद्धार. काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल.